पुण्याच्या जोशांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावर खटला सुरू झाला. वकील: तुम्ही पोलिसांच्या खिशात जळती काडी का टाकली? जोशी: तोच म्हणाला, जामीन हवा असेल तर खिसा गरम करा. जज साहेब जमिनीवर लोळून लोळून हसत होते. वडील: बाळा, इंग्रजी अवघड आहे का? मुलगा: नाही पप्पा, थोडं पाणी टाकून पीत जावा. वडील: मी भाषेबद्दल बोलत होतो. नालायक, कुठून शिकलास हे? मी: यार, खूप बोर होते, काय करू? मेंदू: चला थोडा अभ्यास करू. मी: तू तर सिरियस झाला, इतकं पण बोर होत नाही. लग्नाआधी प्रियसी: जानू, चंद्र कुठे आहे? प्रियकर: 2 ठिकाणी आहे, एक तू आणि एक आकाशात. लग्नानंतर बायको: जानू, चंद्र कुठे आहे? नवरा: म्हशे, डोळे फुटले का? आकाशात कोण तुझा बाप टॉर्च घेऊन उभा आहे का? खरी आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की जे लोक पूर्ण आठवडाभर काहीच कामे करत नाहीत, ते लोक पण रविवारी आराम करतात. एकदा चंप्या इंग्लिश केसाळ कुत्र्याला घेऊन फिरायला जातो. शेजारच्या काकू: किती गोड कुत्रा आहे हा, असे म्हणून पटापट त्याचा मुका घेऊ लागतात. चंप्या: अहो काकू, ऐकून तरी घ्या. काकू: अरे थांब, मला याच्या खूप पप्प्या घेऊ दे, खूप गोड कुत्रा आहे. जरा वेळाने मुका घेऊन झाल्यावर काकू: आता बोल. चंप्या: अहो, त्याचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे. कधी कधी वाटते सगळं सोडून द्यावं आणि हिमालयात निघून जावं, पण पुन्हा मनात विचार येतो की तिथे नेट चालत असेल की नाही. एक सलाम त्या मुलींना ज्या विमल खाणाऱ्या बॉयफ्रेंडला किस करतात. जर घरात घुसताना व्हरांड्यात एखादी नाजूक लेडीज चप्पल दिसली तर कोणताही माणूस डोक्यावरचे केस सावरल्याशिवाय आत जात नाही. संस्कार हो, आणखी काय. काही लोक बघाल तेव्हा ब्लूटूथवाले हेडफोन गळ्यात अडकवलेले दिसतात. त्यांना बघून असं वाटतं की यांनी मोबाईलसोबत लग्न करून त्यांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधलं आहे.